न्यूज टाईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। देवरोड पोलीस ठाण्याच्या वतीने चोरीला गेलेले व हरवलेले 70 मोबाईल मूळ मालकांना परत। देवरोड पोलीस स्टेशनचा अभिनव उपक्रम। देवरोड पोलीस ठाण्याच्या वतीने हरवलेल्या तसेच चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा संपूर्ण महाराष्ट्रभर शोध लावून त्यांचे मूळ मालकांना मोबाईल परत देण्यात आले। एकूण 70 हरवलेले मोबाईल फोन यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून आज विशेष कार्यक्रमात हे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले। या उपक्रमाद्वारे हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी सायबर सेल व स्थानिक पोलिसांच्या तांत्रिक पथकाने CEIR पोर्टल या अंतर्गत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। देवरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। आपला हरवलेला किमती मोबाईल आता परत मिळणार नाही अशी आशा सोडून दिलेल्या मूळ मालकांना देवरोड पोलीस ठाण्यातून मोबाईल मिळाल्याबाबत तो घेऊन जाण्यास फोन आल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता। या कार्यक्रमाप्रसंगी मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे मन भरून कौतुक करत आभार मानले। पोलिसांनी नागरिकांना हरवलेल्या वस्तूबाबत तक्रार करण्यास तसेच अशा प्रकारच्या मौल्यवान वस्तू हरवलेल्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। माझं नाव भावेश गौतम शेलार। मी राहणारा दापोडीचा, पण रिसेंटली तळेगावमध्ये शिफ्ट झालोय। त्या दिवशी ट्रॅव्हलिंग करत असताना मला एक अर्जंट कॉल आला, तो मी पिकअप केला। कॉल झाल्यानंतर पुढे गाडी कंट्रोल करण्यासाठी मी फोन मांडीच्या इथे ठेवला आणि त्यानंतर मला एक 2-2.5 किलोमीटर गेल्यानंतर मला समजलं की असा माझा फोन गहाळ झालाय। तर त्यानंतर मी हतबल होऊन पहिलं मी जिथं राहतो दापोडीमध्ये तिथं जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथं कळवलं की त्यांनी तुम्हाला असा अंदाज कुठं आला की कुठं नेमका हरवला असेल, तर मला देवरोड पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितलं। त्यानंतर मी देवरोड पोलीस स्टेशनला आलो। त्यानंतर जे राऊत मॅडम आहेत त्यांनी कंप्लेंट रजिस्टर करून घेतली आणि त्यानंतर सांगितलं की टेन्शन घेऊ नका, आमचं पथक असतं ते चौकशी करण्यासाठी हे करतील। आणि अशा प्रकारे 5 दिवसानंतर मला फोन आला की बाबा तुमचा फोन सापडलेला आहे, तर 12 तारखेला तुम्ही 5 वाजता घेऊन जाऊ शकता। तर सर खूप 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 आनंद झाला, कारण का मी आता पण बोललो की जसं 30 तारखेला माझ्या बहिणीचं लग्न आहे, तर त्यामध्ये खूप माझा आधीच खर्च झालेला होता। तर मी नवीन फोन घेऊ शकत नव्हतो, तर मी एक घरचा फोन जो बंद पडलेला होता तो मी चालू करून तो वापरत होतो आणि वापरतोय मी आता जो मला फोन भेटला, तर मला असा आनंद मी असा शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद झालेला आहे। तसं सर हा 18,000चा फोन होता, पण माझ्यासाठी तेवढे पण खूप आता शक्यतो एवढं मी पॉसिबल नव्हतो करू शकत। त्यासाठी मी देवरोड पोलीस स्टेशनचे खूप 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 मनापासून आभार मानतो। सर्व जेवढे पदाधिकारी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार। मोबाईल चोरीला गेल्यानंतर सर्वात प्रथम तर मोबाईलची कंप्लेंट करणं खूप गरजेचे आहे। मोबाईल कंप्लेंट केल्यानंतर CEIR पोर्टलवरती आम्ही ते मोबाईल ब्लॉकला टाकतो। ते मोबाईल ब्लॉक म्हणजे त्यांचा IMEI नुसार तो मोबाईल ब्लॉक होतो। त्यामुळे नवीन सिम कार्ड कोणीही त्यामध्ये टाकायचा प्रयत्न केला तर त्यांचा नंबर आमच्याकडे येतो। त्या नंबरवरती फोन करून त्या नंबरचं लोकेशन काढून त्याची पुरेपूर माहिती घेऊन आम्ही त्या मोबाईल धारकाला इथे बोलावून घेतो, त्यांच्याकडून तो मोबाईल जमा करून घेतो व त्याच्यानंतर पुढे जाऊन मूळ मालक जे असतात त्यांना बोलावून त्यांचा मोबाईल परत करतो। बऱ्याच वेळा असं समजून येतं की नागरिक हे बाजारात किंवा इतर कुठेही फिरताना पुरुष जास्त करून वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवतात, त्यामुळे काय होतं चोरी करणाऱ्यांना खूप सोपे जाते मोबाईल चोरी करणे। त्यानंतर ते मोबाईल इतरत्र विकले जातात, ते बऱ्याच वेळा बाहेरच्या राज्यामध्ये जातात। तर सर्व नागरिकांना मी सांगेन की तुमचा मोबाईल गर्दीच्या ठिकाणी सांभाळा, ते चोरीला जाईल असे हाताळू नका, त्याची काळजी पुरेपूर घ्या व चोरीला गेल्यास लगेच पोलीस स्टेशनला तक्रार द्या। हो, भरपूर। मी जेव्हा लोकांना तुमचा मोबाईल मिळाला आहे हे सांगण्यासाठी जेव्हा फोन करते तेव्हा लोक खूप खुश होतात। ते बोलतात की मॅडम धन्यवाद, तुमच्यामुळे मोबाईल भेटला। बरेचसे मोबाईल असे सुद्धा आहेत की ज्याला हरवून 2 ते 3 वर्ष झालेले असतात, त्या 2 ते 3 वर्षानंतर आपला मोबाईल भेटलाय हे ऐकून सुद्धा लोक खूप आनंदी होतात व ते ज्या प्रकारे मला बोलतात ते ऐकून मला सुद्धा खूप समाधान वाटते की मी खरंच एक प्रामाणिकपणे काम करत आहे।